नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण असा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि महत्त्वाचा यासाठी आहे की ज्या शेतकऱ्यांना 10 HP चा पंप घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला सौर पंप हा जास्त HP चा मिळावा, कारण शेतात लवकर पाणी देणं होतं आणि तशाच शेतकऱ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करतो की बरेच शेतकरी आपले नुसता व्हिडिओ बघतात मात्र सबस्क्राइब करत नाहीत, तर तुम्हाला एक विनंती आहे की अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो। त्यामध्ये पीक विमा असेल, अनुदान असेल, अशी सर्व माहिती आणत असतो। त्यामुळे अगोदर सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर वाटलं तर नक्की जॉईन बटन दिसतंय, त्या जॉईन बटनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, 10 HP चा सौर पंप कोणत्या शेतकऱ्यांना घेता येतो, त्यासाठी जमीन किती लागते आणि नेमका 10 HP चाच पंप कसा मिळतो, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत। फक्त तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ते सुद्धा मी पोर्टलवर दाखवणार आहे की नेमका 10 HP चा पंप कसा घ्यायचा आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये अर्ज भरलेले आहेत, मग बऱ्याच शेतकऱ्यांनी पैसे सुद्धा भरलेले आहेत। मग आता कोणत्या शेतकऱ्यांना सौर पंप मिळालाय, कोणत्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन आलंय, कोणत्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलंय, हे सुद्धा नक्कीच कमेंट करा की खरंच किती शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच वेंडर सिलेक्शन असो किंवा सौर पंप तुम्हाला मिळालाय का, तुम्ही किती HP चा मिळत आहे तुम्हाला, असं सर्व कमेंट करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला सौर पंप हा चांगला मिळावा, चांगल्या कंपनीचा मिळावा। आणि मित्रांनो, आता त्यामध्ये एक ऑप्शन आलेला आहे, ज्या शेतकऱ्यांना 7.5 HP चा पंप मिळतो अशा शेतकऱ्यांना 10 HP चा पंप निवडता येणार आहे। आता त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो की 2.5 एकर पर्यंत 3 HP चा सौर पंप मिळतो, यांना कोणतंही ऑप्शन नाही। आणि 2.5 एकर ते 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना 5 HP चा सौर पंप मिळतो, यांना 2 ऑप्शन आहेत। 2 ऑप्शन कोणते आहेत की यांना 3 HP चा सुद्धा घेता येतो, म्हणजे लहान घेता येतो, त्यापेक्षा जास्तीचा घेता येत नाही। आणि 5 एकरच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांना 7.5 HP चा सौर पंप मिळत होता, त्यांना 3 ऑप्शन होते की 5 HP, 3 HP आणि 7.5 HP। मात्र आता त्यांना 4 ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत। त्या शेतकऱ्यांना आता 3 HP चाही घेता येणार आहे, 5 HP चाही घेता येणार आहे आणि त्यानंतर 7.5 HP चा घेता येणार आहे। आणि नवीन ऑप्शन मध्ये त्यांना 10 HP चा सुद्धा सौर पंप घेता येणार आहे। मात्र त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जमीन 5 एकर पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे। आता त्यामध्ये रक्कम सुद्धा किती भरावी लागणार हा महत्वाचा। जर शेतकऱ्यांना 7.5 HP च्या 10 HP चा पंप जर घ्यायचा असेल तर यासाठी अनुदान फक्त 7.5 HP पर्यंतच मिळणार आहे। आता अनुदान 7.5 HP चं मिळणार आहे, मग त्याची जी काही वरची रक्कम आहे, म्हणजे 7.5 HP आणि 10 HP मधली जी काही मधली रक्कम आहे, तफावत रक्कम आहे, ही मग किती भरावी लागणार, हाच महत्वाचा प्रश्न आहे। आणि मित्रांनो, तीच रक्कम किती भरायची आहे मी तुम्हाला पोर्टलवरच दाखवणार आहे, त्यामुळे चला आपण पोर्टलवरच बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या या पोर्टलवर आल्याच्या नंतर लाभार्थी सुविधा यामध्ये यायचं आहे आणि ज्यांना 10 HP चा सौर पंप घ्यायचा आहे त्यांनी येथे अर्ज करा यावर क्लिक करायचे। आता यावर क्लिक केल्याच्या नंतर या अगोदर इथं ज्यांनी कोटेशन भरलेलं होतं पारंपरिक विजेचं, त्यांची माहिती भरायचं होतं, पण आता या पोर्टलमध्ये बदल झालेला आहे। तर ज्यांना सौर पंप घ्यायचा आहे त्यांना इथे आधार नंबर टाकावा लागतो आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला हा अर्ज भरावा लागतो। आपल्याला इथं आधार कार्ड नंबर टाकल्याशिवाय कोणतीही माहिती भरता येत नाही। मग येथे आल्याच्या नंतर आपण आपला जिल्हा निवडायचा, जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडायचा, त्यानंतर आपलं जे काही गाव असेल जिथं जमीन आहे त्या जमिनीचं गाव आपण यामध्ये निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो काही गट नंबर असेल तो गट नंबर इथं टाकून घ्यायचा। गट नंबर टाकल्याच्या नंतर इथं आपल्याला परत गट नंबर निवडावा लागतो। शेतीचा प्रकार स्वतःची आहे का शेअर्ड आहे ते बघायचं आणि त्यानंतर शेती मालकाचं नाव निवडायचं। आता हे निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे एक सूचना दाखवते
भूमी अभिलेखानुसार जमिनीचे क्षेत्रफळ 5 एकरपेक्षा जास्त आहे. तुम्ही 10 HP सौर पंपासाठी पात्र आहात. जर लाभार्थ्याला 10 HP पंप बसवायचा असल्यास संयुक्त सर्वेक्षणापूर्वी लाभार्थ्याने पुरवठादाराला 7.5 HP म्हणजे 7.5 HP ते 10 HP यामधील किमतीचा फरक अंदाजे रक्कम रुपये 1,50,000 द्यावा लागेल. म्हणजेच मित्रांनो, इथं जर आपल्याला 7.5 HP ऐवजी 10 HPचा पंप घ्यायचा असेल तर आपल्याला 1,50,000 रुपये रक्कम द्यावी लागणार आहे. आणि लाभार्थ्याला 10 HP पंप बसवायचा असल्यास कृपया आवश्यक पंप क्षमता 10 HP निवडा. तर आता इथं आल्याच्यानंतर आपल्याला मग 10 HPचा पंप इथं निवडावा लागतो. तर ते निवडण्याचा ऑप्शन मित्रांनो, इथं खाली आपल्याला आवश्यक पंपामध्ये यायचं, त्यानंतर आवश्यक प्रकार जो घ्यायचा तो घ्यायचा, त्यानंतर वॉटर आणि HP मग आपण इथं हे ऑप्शन एवढे 4 ऑप्शन, हे 5 एकरपेक्षा जास्त ज्यांची जमीन आहे त्यांच्यासाठी 4 ऑप्शन येतात. 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि 10 HP. अशा पद्धतीने आपण 10 HP पंप निवडू शकतो. आणि ही जी काही रक्कम आहे ती आपल्याला पुरवठादाराला द्यावी लागणार आहे. म्हणजे यालाच आपण तफावत रक्कम म्हणतो. कारण आपल्याला अनुदान जे मिळतं ते 7.5 HP पर्यंतच मिळतं. आणि जर 10 HP घ्यायचा तर वरील एवढी अंदाजे दिलेली आहे, यामध्ये कमी जास्तसुद्धा होऊ शकते. अशी ही महत्त्वाची माहिती होती. जर शेतकरी मित्रांनो आपल्याला 10 HP पंप घ्यायचा असेल तर आपण लगेच यासाठी अर्ज करायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच अर्ज करावा. अशी ही महत्त्वाची माहिती होती. आणि यासाठी किती रक्कम भरायची ही सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळतं की नवनवीन माहिती काढायला आणि आपल्याला ती माहिती द्यायला. धन्यवाद.